तर तिकडे वैनगंगा नदीमध्ये ट्रॅक्टर वाहून गेला। पूर्वसूचना न देता धापेबाजा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आलं। तिघांचे प्राण वाचले, त्याचा व्हिडिओ आता व्हायरल झाला। प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला। आणि याबद्दलची अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज बागडे यांच्याकडून। सूरज, खरं तर अशा पद्धतीने पूर्वसूचना न देता धापेवाडा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आले। प्रशासनाने आता या संदर्भात काही माहिती दिली आहे का? नक्कीच कल्याणी एक अमृत बुधे नावाचा शेतकरी जो आहे तो कोरड्या शेतीच्या कामासाठी वैनगंगा नदीच्या कोरड्या पात्रातून पलीकडे जात होता। त्याचवेळी कवलेवाडा बॅरेजमधून अचानक पाण्याचा विसर्ग करण्यात आला। त्यामुळे माडगे परिसरातील नदी पात्रात काही क्षणातच पाण्याचा प्रवाह वाढल्याने जो बुधे आहे याचा ट्रॅक्टर नदीच्या मध्यभागी अडकून पडला होता। क्षणातच काही लोकांनी त्यांना प्रभावशाली इतकं होतं की काही लोकांनी त्यांना बाहेर काढलं आहे। पण नक्की गोंदिया जिल्ह्यातील जो प्रवाह होता त्यांनी कुठल्याही सूचना न देता त्यांनी तो पाणी सोडल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे। त्यांना विचारणा केला असता त्यांनी अशी माहिती दिली आहे की आम्ही याची माहिती दिली होती, मात्र अजिबात भंडाऱ्याच्या याच्याला कुठे माहिती नव्हती अशी सूचना आलेल्या आहेत। कल्याण, सूरज, धन्यवाद या माहितीसाठी।